घटना नेमकी काय घडली, स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत ज्यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, ते सगळे नागरिक आहेत. ताई, तू हे सगळं प्रकार बघितलाय, काय नेमकं झालं होतं आणि कुठे हे सगळं घडलंय? ते आजोबा होते, तिचे आजोबा होते आणि त्या मुलीवरती त्या आजोबांनी अत्याचार केला आणि त्या मुलीला एका बाईनी पत्र्या बदलून बघितलं तर त्या आजोबांनी त्या मुलीला माळ्यावरती लपवलं. त्या मुलीला माळ्यावरती लपवलं आणि तिला धमकी दिली की तू काहीच बोलू नको, आवाज करू नको. तरी त्या मुलीचा किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही त्या दरवाजा तोडला. त्या दरवाजात ती मुलगी होती, तिला सगळे रॅशेस वगैरे लाल लाल कलरचे आलते. तर मग ह्याच्यावरती पोलिसांनी त्यांना मारलं सुद्धा नाही, काहीच केलेलं नाहीये त्या पोलिसांनी त्याला. उलट त्याला वाचवून गाडीमध्ये नेऊन त्याला तिकडे नेलेलं आहे. मग हे परत मुलींवरतीच का होतं? मुलींवरती का व्हायला पाहिजे? मग पोलिसांनी ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. त्याला या झाडावरती तरी फाशी द्या ना, त्याला जाळा. नेमकं काय घडलं, कुठं घडलं, कुठल्या भागात घडलंय? ते वरती पर्वतीत घडलेलं आहे आणि त्या भागात घरामध्ये घडलेलं आहे ती गोष्ट. आणि त्या मुलीचा तो जो व्यक्ती आहे 50 वर्षाचा, तो आजोबा आहे? हो, आजोबा आहे, आईचे वडील आहेत ते. आणि ती मुलगी खूप लहान आहे, किती वर्षाची आहे? 5-7 वर्षाची असेल ती. नेमकं काय घडलं जरा सविस्तर सांगशील? तू कसं पाहिलंस ह्या सगळा प्रकार? कसा दार उघडल्यावर बघितलं. मी तिथं काही नव्हते थांबलेली. मी तिला जेव्हा बाहेर आले तेव्हा बघितलं. मी थोड्या आतनं नाही बघितलंय तिला काय झालं काय नाही झालं. म्हणजे मी तिला फक्त बाहेरून बघितलं. तिची काय अवस्था होती? खूप कंडिशन घाण होती त्या मुलीची. तिला नेलेलं आहे आता ससून मध्ये आणि तिचे सगळं नॉर्मल रिपोर्ट वगैरे काढतायत. आणि तिच्या आईला खूपच हे झालं होतं. म्हणजे तिच्या घरात कोण होतं का? घरात ती आजोबा आणि ती मुलगीच होती फक्त, दुसरं कोण नव्हतं.